यादीत उमेदवार आहे। मागच्या 10 वर्षापासून येथे जे आहे आपण बघतो की राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात सरकार भाजपचं आहे, पण इथे काँग्रेसचं सरकार असल्यामुळे ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या इथे पोहोचत नाही आणि इथलं डेव्हलपमेंट इतर भागांच्या प्रमाणामध्ये हा भाग जो आहे तो मागासच आहे अजूनही। रस्ते म्हणा, वीज म्हणा, पाणी म्हणा, सगळ्यांच्या बाबतीत त्याच्यामुळे लोकांची नाराजी पण आहे। आणि आत्ता भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार म्हणजे आम्ही जातो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरती आम्हाला एक प्रसन्नता, एक म्हणजे चांगलं वेलकम आमचं ते करतात की BJP चारही आले पाहिजे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि भरभरून आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असं चित्र मला दिसतं। म्हणजे रोड आणि हे पाण्याचं वगैरे हे तर मूलभूत जे आहे ते नेहमीचेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही निवडून आले तर काय? तर ते क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते सगळ्यात वेगळं आहे। महिला सक्षमीकरणाचे ढोल जे आहे ते प्रत्येक सरकारने पिटले, परंतु लाडली बहीण असेल किंवा मग अनेक कल्याणकारी योजना आहे, लाडकी लेक आहे, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम कशा होतील याच्यावरती भर राज्य सरकारने आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेला आहे। आणि त्यांनी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून यावेळेला फूड व्हॅन देखील देवेंद्रजींनी प्रोव्हाइड केलेल्या आहे। ज्या लाल ई रिक्षा आहेत महिलांसाठी त्या देखील त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या अनेक योजना आहेत, पण इथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नसल्यामुळे त्या योजना महिलांना कळतच नाही। आम्ही जेव्हा त्या ठिकाणी येऊ आम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही, सरकारचे करते महिलांसाठी। आज बचत गटाच्या माध्यमातून मी आपले 8-10 गट तयार केलेले आहेत। माझ्या बचत गटांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून फूड व्हॅन मिळालेली आहे, कुणाला ऑटो रिक्षा मिळालेला आहे, कुणाला शिलाई मशीन मिळालेली आहे। तर याच योजना आम्हाला जनतेत राबवायच्या आहेत आणि निवडून दिल्याच्या नंतर एक जबाबदार सेवक म्हणून मी जनतेच्या समोर उभी राहणार की प्रत्येक योजना महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे। आणि तुम्ही सगळे ग्रुप करूनच आम्ही पॅनलमध्ये तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? मी शुभ्रश्री अमर खोडे, प्रभाग 10 मधून आहे, भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे। आम्हाला जनतेकडून ह्या एरियामध्ये खूप सारे जनतांचा प्रॉब्लेम आहे। कोणाला कचऱ्याचा, रोडवर कचरा आहे, गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे, खूप साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम या आहे। प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त काही जनतांनी एक्स्ट्रा काहीतरी त्यांना प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी डिस्कस केलं असेल तुम्हाला? नाही, त्यांना ह्या सगळेच प्रॉब्लेम आहे। हे रोड ज्या एरियामध्ये आम्ही जातो, रोजगारविषयी काही बोलले असतील रोजगारविषयी नाही, फक्त कारण ते लोक तो म्हणत पण होते एक की आम्ही मुद्दा आहे रोजगारीचा, त्याच्याविषयी काही लोकांनी बोलले असेल? महिला म्हणत होते की अगर तुम्ही निवडून याल तर आम्हाला रोजगारसाठी हे करावं। तर निवडून आल्यावर सर्वप्रथम काय करावं? आम्ही निवडून आल्यावर सर्वप्रथम आम्ही आरोग्य आणि रोजगारसाठी प्रयत्न करू। महिलांसाठी काय? महिलांसाठी खास करून खास करून जे राज्य सरकार जे आम्हाला देईल महिलांसाठी, आम्ही सगळे ते जे बी आहे हे योजना आम्ही महिलांपर्यंत पोहोचवू। कैटेगरी सी मेरा अच्छा अवसरिया मसरा। मैं यही चाहूँगी कि आदिवासी सबसे पीछे है वो आगे रहे, उनका जो है वो उन्हें मिले। बस इससे ज़्यादा मैं कुछ कहना नहीं चाहूँगी। नहीं, मतलब बस मैं एक और सवाल पूछूंगी। जैसे अभी आपने कहा कि आदिवासियों का जो है वो मिले, पर वो उन तक कैसे पहुँचेगा? नहीं पहुँचेगा, हमको चुन के लाएंगे तो हम जरूर करेंगे। यानी आप चुन के आने के बाद उन तक ये सारी चीज़ें पहुँचाओगे? पहुँचाएंगे। इतकंच बोलणं आहे? दोन्ही काही प्रत्याशी आहेत, यांना म्हणजे तुम्ही केव्हापासून ओळखता आणि हे जनतेमध्ये निवडून आल्यावर खरंच काम करू शकतील का? नमस्कार, मी शीला संजय मोहोड, माजी नगरसेविका, प्रभाग 10मधूनच मी 2012 ते 17च्या टर्ममध्ये इथलं नगरसेविका होती। आणि आता हे जे प्रत्यक्षी आहेत ते माझं माहेर आणि सासर इथलंच असल्यामुळे मी सगळ्यांना ओळखते। तर त्याच्यामुळे चांगले कॅन्डिडेट आहे, काम करणारे व्यक्ती आहे, लोकांपर्यंत पोहोचणारा व्यक्ती आहे आणि सर्वसाधारण लोकांना काय पाहिजे, एवढंच पाहिजे की आपले कामाला जे मूलभूत सुविधा आहे त्या आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्या तिथपर्यंत पोहोचवायला ते सगळे चारही कॅन्डिडेट आमचे सक्षम आहेत।